नमस्कार. आजच्या काळात निवडणुका कशा जिंकल्या जातात असं वाटतं? केवळ मोठमोठ्या सभा, रॅल्या किंवा घोषणाबाजी करून? नाही, आता तो काळ गेला. आजच्या निवडणुका जिंकल्या जातात विज्ञानाच्या, रणनीतीच्या आणि डेटाच्या जोरावर. आणि या सगळ्याचं नियंत्रण फक्त एका ठिकाणाहून होतं. ते म्हणजे वॉर रूम. चला तर मग आत डोकावून बघूया की हे विजयाचं यंत्र नक्की कसं चालतं. प्रचाराच्या पद्धतीत आता जमीन अस्मानाचा फरक पडलाय. विचार करा, पूर्वी काय दिसायचं? रॅली आणि बॅनर्स. आता काय दिसतं? डेटा ॲनालिसिस. आधी घरोघरी जाऊन प्रचार व्हायचा, आता होतं मायक्रो टार्गेटिंग. म्हणजे प्रत्येक मतदारापर्यंत त्याच्या आवडीनुसार एक खास संदेश पोचवला जातो. वृत्तपत्रातल्या जाहिरातींची जागा आता सोशल मीडिया वॉरफेअरने घेतली आहे. आणि फक्त अंदाजावर काम करण्याऐवजी आता प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स वापरून पुढचा कल काय असेल हे ओळखलं जातं आणि मगच रणनीती ठरवली जाते. म्हणूनच आजची निवडणूक ही काही साधी राजकीय स्पर्धा राहिलेली नाही. हे तर एक प्रकारचं माहितीचं युद्ध आहे, एक इन्फॉर्मेशन वॉरफेअर. आणि या नव्या रणांगणामध्ये वॉररूमची भूमिका एखाद्या लष्करी कमांड सेंटरसारखीच निर्णायक ठरते. पण मग ही वॉर रूम असते तरी काय? आपण इतकं ऐकतोय याबद्दल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वॉर रूम म्हणजे कोणत्याही निवडणूक मोहिमेचं ब्रेन सेंटर. एक असं ठिकाण जिथे रणनीती, माहिती आणि पटापट निर्णय घेण्याची क्षमता एकत्र येते. आणि तिथूनच संपूर्ण प्रचाराच्या प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल ठेवला जातो. चला तर मग या विजय यंत्राच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाबद्दल बोलूया. आणि तो भाग म्हणजे डेटा. हो, आजच्या या माहितीच्या युद्धात डेटा हेच सगळ्यात मोठं आणि प्रभावी शस्त्र आहे. एका राजकीय विश्लेषणाने तर काय मस्त म्हटलंय की डेटा हे नवीन राजकीय शस्त्र आहे आणि वॉर रूम हे त्याचं कंट्रोल सेंटर आहे. बस, या एका वाक्यातच डेटाचं महत्त्व किती आहे हे स्पष्ट होतं. अच्छा, मग हा डेटा वापरला कसा जातो? म्हणजे माहिती गोळा करण्यापासून ते निर्णय घेण्यापर्यंतचा प्रवास कसा असतो ते पाहूया. सगळ्यात आधी म्हणजे पहिल्या टप्प्यात मतदार याद्या, सर्वेक्षणं आणि फील्डवरून माहिती गोळा केली जाते. मग दुसऱ्या टप्प्यात त्या माहितीचं विश्लेषण करून वय, ठिकाण आणि लोकांच्या भावनांनुसार मतदारांचे गट पाडले जातात. तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक गटासाठी एक खास मायक्रो टार्गेटिंग प्लॅन बनवला जातो. आणि शेवटी चौथ्या टप्प्यात त्या माहितीच्या आधारावर प्रत्येक गटासाठी खास संदेश आणि कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवले जातात. आता हे उदाहरण बघा, म्हणजे कल्पना येईल की हे किती अचूकपणे काम करतं. समजा 18 ते 25 वयोगटातले तरुण आहेत. त्यांना कसली चिंता असते? करिअरची. मग त्यांच्यासाठी खास करिअर टॉक प्रोग्राम आयोजित केला जातो. शहरी महिलांसाठी सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा असतो. मग त्यांच्यासाठी सुरक्षित परिसराची योजना मांडली जाते. आणि ग्रामीण शेतकऱ्यांसाठी पाण्याची टंचाई मोठी समस्या आहे, म्हणून त्यांच्यासाठी जलसंवाद यात्रा सुरू केली जाते. पाहिलं? प्रत्येक गटासाठी त्यांच्या गरजेनुसार वेगळा संदेश. ओके, म्हणजे डेटा आहे, स्ट्रॅटेजी आहे, सगळं ठरलं. पण हे लोकांपर्यंत पोहोचवणार कसं? इथे येतो मोहिमेचा आवाज, म्हणजेच तुमचा संदेश. आणि तो संदेश असा हवा की लोकांना त्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसावं, त्यांच्या मनातल्या भावना दिसाव्यात. एक खूप महत्वाची गोष्ट आहे, प्रचारात तुम्ही काय केलं यापेक्षा लोकांना काय दिसलं, त्यांना काय वाटलं यावरच मतं ठरतात. म्हणजे बघा, लोकांच्या मनात तुमची प्रतिमा काय तयार होते हे तुमच्या कामापेक्षाही जास्त महत्वाचं ठरू शकतं. आणि ही प्रतिमा बनवण्यासाठी वॉर रूममध्ये कमालीची शिस्त पाळली जाते. म्हणजे असं नाही की कोणी काहीही बोलतंय. नाही, संपूर्ण प्रचारासाठी एकच मूळ संदेश असतो. तोच संदेश भाषणांमधनं, जाहिरातींमधनं, सोशल मीडियावरून सगळीकडून दिसेल. इतकंच नाही तर टीममधल्या प्रत्येकाला रोज टॉकिंग पॉइंट्स दिले जातात की आज नक्की काय बोलायचं. विरोधकांना काही तासांत उत्तर देण्यासाठी एक रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार असते. आणि लोकांच्या भावनांवर सतत लक्ष ठेवलं जातं. आता बघा, डिजिटल स्ट्रॅटेजी कितीही भारी असली तरी खरी लढाई तर जमिनीवरच लढली जाते, नाही का? म्हणून वॉर रूम जर मोहिमेचा मेंदू असेल तर ग्राउंडवर काम करणारी टीम त्या मोहिमेचा कणा असते, विजयाचा कणा. पण मग एक प्रश्न पडतो की ही सगळी डिजिटल स्ट्रॅटेजी प्रत्यक्षात मतांमध्ये कशी बदलते? म्हणजे ऑनलाईन तयार झालेली योजना जमिनीवर मतं मिळवते तरी कशी? ह्याचं उत्तर दडलंय एका सिस्टीममध्ये, ज्याला म्हणतात फील्ड इंटेलिजन्स फीडबॅक लूप. आता हे काय आहे समजावून सांगतो. कल्पना करा, आपली ग्राउंड टीम एका गावात गेली आणि त्यांना कळलं की इथे पाण्याची समस्या खूप मोठी आहे. ते काय करणार? ॲपवरून लगेच ही माहिती वॉर रूमला पाठवणार. वॉर रूम त्या माहितीचं विश्लेषण करेल आणि आपली रणनीती बदलून पाण्याच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या नवीन सूचना ग्राउंड टीमला देईल. हा संवाद सतत चालू असतो. याचं एक खरं उदाहरण बघूया का? मुरबाडमधलं जलसंवाद. झालं असं की फील्ड टीमला कळलं की पाण्याची समस्या हा तिथला सगळ्यात मोठा स्थानिक मुद्दा आहे. वॉर रूमने काय केलं? लगेच जलसंवाद यात्रा नावाचा कार्यक्रम आखला.
ह्याचा परिणाम उमेदवार तब्बल 3,800 मतांनी जिंकला. ही आहे फील्ड इंटेलिजन्सची ताकद. ओके, तर आत्तापर्यंत आपण स्ट्रॅटेजी आणि टीमबद्दल बोललो. पण ह्या सगळ्या मशीनला चालवणारं इंजिन काय आहे? ते म्हणजे टेक्नॉलॉजी आणि वेळेचं अचूक नियोजन. ह्या 2 गोष्टींशिवाय आजच्या काळात निवडणूक लढवणं जवळजवळ अशक्य आहे. आजच्या वॉररूममध्ये कोणकोणती हत्यारं वापरली जातात माहितीये? तिथे डेटासाठी मोठे मोठे डॅशबोर्ड्स असतात. एका क्लिकवर सगळी आकडेवारी समोर. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट्सॲप आणि ऑटोमेटेड कॉल सेंटरचा वापर होतो. प्रचाराच्या व्यवस्थापनासाठी खास सॉफ्टवेअर्स असतात. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी मॉनिटरिंग डेस्क आणि विशिष्ट भागातील मतदारांसाठी जिओ टार्गेटेड जाहिराती वापरल्या जातात. इतकंच काय, आता तर कंटेंट तयार करायला एआयची पण मदत घेतली जाते. आणि हो, हे सगळं काही कधीही होत नाही. यासाठी एक पक्कं टाइम टेबल असतं. एक प्रकारचं इलेक्शन काउंटडाऊन. म्हणजे बघा, निवडणुकीच्या 90 दिवस आधी पायाभरणी सुरू होते. 60 दिवस उरले की प्रचाराचा वेग वाढतो आणि शेवटच्या 30 दिवसांत लोकांच्या मनाला हात घालून त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं जातं. प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक तासाचं नियोजन ठरलेलं असतं. तर मग या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर आधुनिक निवडणुकीतल्या विजयाचं सूत्र काय बनतं? हे विजयाचं सूत्र ना 5 मुख्य खांबांवर उभं आहे. पहिला आहे कम्युनिकेशन म्हणजे संवाद. दुसरा कॉर्डिनेशन म्हणजे सगळ्या टीम्समध्ये समन्वय. तिसरा स्पीड म्हणजे वेग. चौथा सिक्रेसी म्हणजेच गुप्तता. आणि 5वा मॉनिटरिंग म्हणजे सतत लक्ष ठेवणं. हे 5 खांब जर मजबूत असतील तर वॉर रूम एक जिवंत स्ट्रॅटेजी सेंटर बनून जाते. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वॉर रूम म्हणजे फक्त कम्प्युटर्सची खोली नाही. ती आहे रणनीती, मनोबल आणि शिस्त यांचं मूर्तिमंत रूप. म्हणजे बघा, टेक्नॉलॉजीच्या मागे माणसंच असतात आणि त्यांची एकीच खरा विजय मिळवून देते. पण या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतोच. जेव्हा विजय मिळवणं हे एक शास्त्र बनतं, तेव्हा राजकारणाचं भविष्य काय असेल? यावर विचार करण्यासारखं नक्कीच आहे.